सर्कल की ओर थी। उमेश से बहुत उम्मीदें है अपने टीम को। देखना है क्या करता है उमेश और अजय। जैसे सहवाग और गंभीर की जोड़ी है वैसी उमेश और अजय की जोड़ी ग्राउंड में अभी तक डटे हुए है। देखना है अपनी टीम को किधर से किधर तक लेके जाते हैं। अभी गेंदबाजी का भार संभालेगा पहली गेंद डालने को तैयार। राइट हैंड बैट्समैन अच्छी गेंद थी लेकिन ढकेल दिया उसको लेग साइड में। जब तक फील्ड ना हो तब तक आसानी से एक रन चुरा लिया अपनी टीम के लिए और अपने खुद के लिए। अभी तक कुछ धीमी शुरुआत लेकिन उनके माइंड में कुछ चल रहा होगा। स्ट्राइक पे फिर से अजय। दोनों ही बल्लेबाज षटकर और चौकरों के लिए माहिर माने जाते हैं लेकिन अभी कुछ करिश्मा दिखा नहीं पाए अपनी टीम के लिए। अच्छी गेंद। देख रहे हैं गेंद का नतीजा क्या होता है। आउट डीजे। यांचे आता आगमन झाले मंडळ त्यांचे हार्दिक स्वागत स्वागत स्वागत। राजू यांना विनंती आहे की त्यांचे शाल पुष्प देऊन त्यांचे स्वागत करावे। डीजे अच्छी गेंद थी लेकिन उसका नतीजा बाद होना पड़ेगा। अगली गेंद अच्छी गेंद थी। देखना इसका नतीजा क्या होता है गेंद का। बाय मिस्टेक कैच। धाव संख्या झाली थी 8। मंडळाचा कोणतरी सदस्य संकेत विषय प्लीज ग्राउंड वर जावे। अगली गेंद डालने को तैयार। अच्छी गेंद निकल दिया उसको लेग साइड में। देखते हैं जब तक फील्ड ना हो तब तक। नावाजलेले पंच आमच्याकडे लाभलेले आहेत त्यांच्याबद्दल जेवढे बोलावे तेवढे कमीच। पंचांचा निर्णय अंतिम राहील आणि सर्व निर्णय कमिटीकडे राहतील याचे लक्ष द्या सर्वांनी। थ्रो गोलंदाज आपल्या भगव्या चषकामध्ये चालणार नाही याची दक्षता घ्या। डीजे धाव संख्या झाली ती 10। अगली गेंद उल्टोस गेंद थी लेकिन कुछ पंच चेंडूवर धावा किती। धाव संख्या झाली ती 12।
अगली गेंद, अच्छी गेंद है, उसका नतीजा देखना पड़ेगा क्या होता है। धकेल दिया उसको स्ट्रेट ड्राइव में, लेकिन कैच छोड़ दिया उधर। डॉली कैच थी। फलंदाजांनी प्लीज पिच वरून धावू नका। अगली गेंद, अच्छी गेंद थी वहां पे, यारकर गेंद थी, लेकिन कुछ समझ में नहीं आया। लेग बाय के रूप से रन मिलेगा अपने टीम के लिए। अच्छी गेंदबाजी करनी होगी। वैसी अभी तक गेंदबाजी देखने को नहीं मिली और बल्लेबाजी भी देखने को नहीं मिली। स्लो मैच। डीजे अगली गेंद, अच्छी गेंद, लेकिन उसका नतीजा देखना पड़ेगा। 6 रन। मैंने पहले बॉब षटकार उमेशच्या बॅट मधून निघालेला। आलेल्या सर्व पाहुण्यांचे पुन्हा एकदा मंडळाच्या वतीने हार्दिक स्वागत स्वागत स्वागत। ऐसी बल्लेबाजी करनी होगी उमेश को। अभी टीम को जरूरत है उमेश की, सबकी नजर उमेश के बल्ले पर है। देखना है अपने बल्ले से कितने रन जुड़ता है अपने टीम को। फिर से अखूट टप्प्याचा चेंडू आणि पुन्हा एकदा 4 रन। डीजे अच्छी बल्लेबाजी, ऐसी बल्लेबाजी करनी होगी। अच्छी गेंद थी वहां पे, लेकिन अच्छी फील्ड वहां पे। देखना उसका नतीजा क्या होता है। पंच आउट। अच्छी फील्ड वहां पे, जैसी गेंदबाजी की वैसी फील्ड सजाइए। गेंदबाजी अभी भी अजय उमेश ग्राउंड में डटा हुआ है। दिनेश अगली गेंद डालने को तैयार। नापी तोली गेंदबाज है, अच्छी फील्ड भी सजाई है। पुन्हा एकदा झेलबाद। डीजे
तर खिलाडूला बाहेर काढावे लागेल। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। असे सामने आपल्याला खेळवायचे। निसर्ग सौंदर्याने असा नटलेला हा ग्राउंड, चारी बाजून हिरवळ आणि हिरवळ असं या सौंदर्य निसर्गामध्ये हा नटलेला असा भगवा चषक 2021। पंच सामना सुरू करा। पंच धाव संख्या झाली ती 29। अभी तक अच्छी बल्लेबाजी उमेश के बल्ले से षटकार चौकारों की बारिश कर रहे अपनी टीम के लिए, लेकिन ये गेंद लेग स्टंप के काफी बाहर, वाइड का करार दिया अंपायर ने। दोनों के टीम में ऐसे बल्लेबाज है, ऐसे गेंदबाज है जो अपने टीम को मैच निकाल कर देते, अगली गेंद डालने को तैयार। स्लोवर गेंद थी लेकिन विकेट कीपर के ग्लव में चली गई। डीजे पंच सामना सुरू करा। पंच आलेल्या सर्व प्रेक्षकांचे, क्रीडा रसिकांचे, खेळाडूंचे, उपस्थित पाहुण्यांचे पुन्हा एकदा हार्दिक स्वागत स्वागत स्वागत। ज्या भगव्या चषकाची आपण आतुरतेने वाट पाहत होते, त्या चषकाचा आज दुसरा दिवस। पंच सामना सुरू करा। पंच धाव संख्या झाली थी, अच्छी गेंद वहां पे, जब तक फील्ड ना हो तब तक आसानी से 2 रन चुरा ले अपने टीम के लिए और अपने खुद के लिए। कुछ मिस्टेक फील्डिंग में, उसका नतीजा भोगना पड़ेगा निपुर दे पड़ा टीम को। पंच सामना सुरू करा। पंच स्ट्राइक पे उमेश,
पंच सामना सुरू करा पंच. अच्छी गेंद वहां पे. देखना है उसके गेंद का नतीजा क्या होता है. ये गेंद 4 रन के लिए. अगली गेंद डालने को तैयार. बेहतरीन फॉर्म में लग रहे हैं उमेश. अच्छी गेंद वहां पे, लेकिन कुछ समझ में नहीं आया, सीधा विकेट कीपर के ग्लव में चली गई. अगली गेंद फिर की गेंद, लेकिन कट किया उसको लेग साइड में. जब तक फील्ड ना हो तब तक आसानी से 1 रन चुरा लिया अपनी टीम के लिए और अपने खुद के लिए. अगली गेंद फिर से स्लोअर गेंद थी. देखना है इसका नतीजा क्या होता है. काफी खराब फील्डिंग वहां पे, उसका नतीजा भोगना पड़ेगा. फिर से 4 रन. डीजे अगली गेंद डालने को तैयार. चारी बाजूने भगवामय वातावरण. अगली गेंद स्लोअर गेंद थी. देखना इसका नतीजा क्या होता है. गेंद का फिर से ऊपर उठाया है, लेकिन इस बार पवेलियन में लौटना पड़ेगा. लेकिन उमेश अभी भी मैदान में डटे हुए.
नक्कीच चांगल्या वातावरणात ही स्पर्धा आतापर्यंत पार पडली. आज दर्जेदार असे संघ या स्पर्धेमध्ये सामील होत आहेत. यानंतरची होणारी मॅच गोटेकर बी वर्सेस गोटेकर बी वर्सेस बोरशेती संघ. तदनंतर फक्त 11 खेळाडू कक्षामध्ये बसतील याची नोंद घ्यायची आहे. धावसंख्या 38, 39 धावांचं टार्गेट. गोटेकर संघ आणि बोरशेती संघ कर्णधार कृपया टॉस साठी यायचा आहे. आणि सर्व व्यासपीठावरील प्रेक्षकांना विनंती करतोय आपण सायलेन्स पाळायचंय. सहकार्य करा. खेळाडू कक्षात फक्त 11 खेळाडू बसतील आणि बाहेरून कोणी आवाज द्यायचा नाहीये. इथे व्यवस्थापन मंडळ नक्कीच चांगल्या प्रकारे नियोजन आहे. आपण सहकार्य करायचंय. मी शेवटची ओव्हर विश्लेषित करतोय. 1 मिनिट. पहिल्या चेंडूवर 3 धावा, दुसऱ्या चेंडूवर चौकार, तिसरा चेंडू डॉट, चौथ्या चेंडूवर चौकार, 5व्या चेंडूवर विकेट आणि 6व्या चेंडूवर कृपया सहकार्य करा. शांतता उमरवी संघ. इथे YouTube वर चेक केलं जात आहे की ते एका मानाची स्पर्धा आपण खेळताय. आपलं सहकार्य दाखवा. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे ही और भी वीडियोस. कृपया सर्व 11 खेळाडू फक्त खेळाडू कक्षात राहतील. व्यासपीठा दिशेने कुठल्याही खेळाडूने यायचं नाहीये. नेक्स्ट मॅच इन बिटवीन बोरशेती अँड गोटेकर बी. दोन्ही संघाचे कर्णधार कृपया कॉमेंट्री बॉक्स संपर्क साधा. नाणेफेकीसाठी यायचं आहे. 43 धावांचं टार्गेट आहे. उमराई संघाने आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्या आणि आसनोली संघाने आपले 2 सलामीचे फलंदाज मैदानात आपण पाठवून द्यायचे. निपुर्देवाडा संघ कृपया आपले 2 फलंदाज मैदानात पाठवून द्या. 43 धावांचं टार्गेट असेल. सलामीचा गोलंदाज राहुल गायकवाड नक्कीच गोलंदाजीसाठी सज्ज असेल उमराई संघासाठी. आज थोड्याच वेळात आम्हाला जॉईन झाले आमचे सहकारी समालोचक रमेशजी शिंदे सर. नक्कीच आपलं सर स्वागत असेल. फलंदाजीची नावं सांगण्यासाठी 12वा खेळाडू समालोचन कक्षामध्ये पाहिजे. निखिल आणि विद्याधरची सलामीची जोडी
असनोली संघाची मैदानात उतरते निपुर्तेपाडा संघाची सलामीचा फलंदाज विद्याधर आणि निखिल स्ट्राईकचा बार सांभाळतोय निखिल नॉन स्ट्राईक एंड सांभाळतोय विद्याधर सलामीचा गोलंदाज उमराई संघाचा एक अष्टपैलू असा गोलंदाज राहुल ज्यानं फलंदाजीमध्ये चांगलं प्रात्यक्षिक दाखवलं उमेश आणि राहुल ही दोन बंधू उमराई संघासाठी चांगले खेळ आतापर्यंत आम्ही अनेक मैदान त्यांचा बघितली की त्यांचा खेळ बघितला अतिशय दर्जेदार अशा प्रकारचे हे दोन्ही खेळाडू उमराई संघाकडनं खेळतायत नव्या दमाचे नव्या जोशाचे खेळाडू 43 धावांचा टार्गेट असेल सलामीचा फलंदाज निखिल आणि नॉन स्ट्राईक एंड सांभाळतो विद्याधर निपुर्तेवाड्या संघासाठी बोरशेरी संघाचा कर्णधार आणि कोटेकर संघाचा कर्णधार उपस्थित आहे टॉस घ्यायचा आहे मयूर कृपया मी राजेंद्र विशे साहेब यांना विनंती करतोय आपण टॉस घ्यायचा आहे या दोन्ही संघांच्या दरम्यान पहिला चेंडू या सामन्यातील चांगला चेंडू परंतु पंचांचे दोन्ही हात हवेत आहेत वाईड चेंडू असेल मी उल्लेख केला की गोटेगर संघ आणि बोरशेती संघ या शहापूर तालुक्यातील जर 5 टॉप 5 टीम्स आपण काढल्या तर या 5 टीम मधील हे दोन फेवरेट संघ असतील गोटेगर आणि बोरशेती पहिलाच सामना त्यांच्या दरम्यान रंगतोय आतिश भांडे अर्जुन बांगर यासारखे दर्जेदार खेळाडू या दोन्ही संघामध्ये आहेत दरम्यान ऑफसाईडच्या बाहेरचा चेंडू कट करण्याचा प्रयत्न होता निर्धाव चेंडू सुरेख गोलंदाजी होती राहुल कडनं नक्कीच थोडंसं निसर्गाचं चक्र या ठिकाणी दिसतंय नक्कीच निसर्गाच्या सानिध्यात वसलेलं हे सुरेख मैदान आणि पर्व पहिलं भगवा चषक 2021 आदरणीय जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र विशे साहेब यांच्या स्वप्नातून साकार होत असलेली स्पर्धा बॅटची एज घेऊन स्लिप मध्ये चेंडू जातोय सुरेख यष्टीरक्षण होत आहे एक धाव मिळते या चेंडूवर धावसंख्या 2 धावा 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर गोटेकर संघाने नाणेफेक जिंकली आणि क्षेत्ररक्षण स्वीकारले फलंदाजी करायची बोरशेती संघाला पुढचा चेंडू पुन्हा एकदा राहुल वाईड चेंडू असेल एक्स्ट्राच्या रूपाने भर पडते धावसंख्या 1 वाढते धावसंख्या होती आहे 3 धावा चांगलं स्कोरर रायटिंग सुद्धा या ठिकाणी सुरू आहे आमचा मित्र कल्पेश विषय यांच्याकडनं बघायला मिळतो पुढचा चेंडू पुन्हा एकदा राहुल टू विद्याधर या ठिकाणी पुन्हा एकदा वॉड बॉल सुरेख चेंडू सुरेख डिलिव्हरी बघायला मिळतीये राहुल कडनं निर्धाव चेंडू कोणत्या प्रकारची धाव नाहीये 43 धावांचं टार्गेट आणि ही टार्गेट सेट केलं आणि 30 टार्गेट चेस करताना या ठिकाणी असनोली संघ नक्कीच निपुर्तेवाडा संघ चांगला प्रयत्न करतोय परंतु अपयश मिळतं आतापर्यंत धावसंख्या स्थिरावलेली आहे 3 धावा दरम्यान पुढचा चेंडू पुन्हा एकदा राहुल पुन्हा एकदा स्विंग अँड मिस क्या बात आहे लाजवाब गोलंदाजी होती राहुल कडनं कौतुक करावं तेवढं थोडंच मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आणि पहिल्या षटकामध्ये जखडून ठेवलंय राहुलनं या फलंदाजाला विद्याधर या फलंदाजाला नक्कीच 43 धावांचं टार्गेट आहे मोठी धावसंख्या उभी केली आणि त्या स्टाईलनं गोलंदाजी सुद्धा होती उमराई संघाकडनं राहुल कडनं दरम्यान पुढचा चेंडू पुन्हा एकदा विद्याधर आता मात्र स्ट्रेट रिजनच्या दिशेने चेंडू भिरकावून दिला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक प्रयत्न करतोय उमेश सुरेख क्षेत्ररक्षण 2 धावा पूर्ण होतात उत्कृष्ट रनिंग बिटवीन द विकेट बघायला मिळते या 2 धावांनी धावसंख्या पुढे सरसावते धाव फलकावर धावसंख्या होती आहे 5 धावा नक्कीच शेही संघ सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे त्यांचं सुद्धा नक्कीच राकेश सर आपलं स्वागत असेल नितीन तारमळे असतील नक्कीच आमचे पराग असतील त्याचबरोबर रोशन असेल यांचं स्वागत असेल दरम्यान पुढचा चेंडू पुन्हा एकदा राहुल नक्कीच जुयाष्टीचा बाहेरचा चेंडू वाईड चेंडू घोषित केला पंचानं नक्कीच राऊंड विकेट गोलंदाजी करतोय राहुल आतापर्यंत त्याने जेवढे चेंडू टाकले अतिशय दर्जेदार अशी गोलंदाजीचे प्रदर्शन वेग आहे पेस आहे चेंज ऑफ पेस आहे गतीमध्ये परिवर्तन आहे आणि चांगली बॉलिंग ऍक्शन आहे 15 ते 20 पावलांचा रनअप घेऊन गोलंदाजी करतोय मॅन्डेटरी पॉवर प्लेचे षटक आहे विद्याधरला मात्र काहीचा सूर सापडत नाहीये या ठिकाणी पुन्हा एकदा स्विंग आणि मेस हे षटक संपतंय पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर असनोली निपुर्तेवाडा संघाची धावसंख्या होतीये 6 धावा उत्कृष्ट गोलंदाजीचं प्रदर्शन हेच कौशल्य असतं प्रत्येक गोलंदाजाचं नक्कीच
कारण ध्येय समोर आहे. 43 धावांचं टार्गेट आहे आणि ते टार्गेट डिफेंड करताना या ठिकाणी राहुल कडनं चांगली गोलंदाजी झाली. नवीन फलंदाज मैदानात दाखल. नक्कीच नाही, बॅट चेंज करण्यासाठी हा फलंदाज येतोय. दुसरा गोलंदाज येतोय. उमराई संघ एक नावाजलेला संघ आहे. यंगस्टरचा भरणा असलेला संघ आहे. नक्कीच आपला देश म्हणजे तरुणाईचा देश. नक्कीच तरुणाई ताकद आहे. फिटनेसवर खूप महत्त्वाचं लक्ष दिलं जात आहे आताच्या क्रिकेटमध्ये. क्रिकेट खूप प्रोफेशनल झालेला आहे. आम्ही युट्यूब लाईव्ह प्रक्षेपण बघतोय, मोठ्या मोठ्या लीग्स बघतोय, नॉकआउट गेम्स बघतोय आणि आता दर्जेदार अशा प्रकारचं नियोजन प्रत्येक आयोजकांकडून आपल्याला बघायला मिळतं. दुसरा षटक घेऊन येतो गोलंदाज साहिल, द मॅन फ्रॉम उमरई. दुसरं षटक घेऊन येते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर निपुरतेड्या पाडा संघाची धावसंख्या होतीये 6 धावा. ज्या रिक्वायर्ड रन रेटची आवश्यकता आहे त्या रिक्वायर्ड रन रेटला काहीशी साथ घालू शकला नाही अजूनपर्यंत अस्नोली संघ. दुसरं षटक घेऊन येतो गोलंदाज साहिल. 15 ते 20 पावलाचा रनअप पिंक जर्सी मधून गोलंदाजी करतोय. नक्कीच विद्याधर आणि निखिलची जोडी. निखिलला मात्र कामगिरी करावी लागेल. संघ अडचणीत आहे, मोठे फटके खेळावे लागतील निपुरदेवाडा संघासाठी. दरम्यान उमराई संघाचा गोलंदाज साहिल दुसरं षटक घेऊन येतोय. पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज असेल. चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी सजलेलं आहे. लॉंग ऑन, लॉंग ऑफ, एक्स्ट्रा कव्हर, लॉंग लेग, एक स्लिप मध्ये खेळाडू. नक्की चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण आतापर्यंत उमराई संघाकडनं दिसतं. चांगली कॅप्टन्सी बघायला मिळते उमेश कडनं. दरम्यान पुढचा चेंडू पुन्हा एकदा साहिल टू निखिल. यावेळेस ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू भिरकावून दिला लॉंग ऑन झोन मध्ये. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. चांगलं कलेक्शन बघायला मिळतं. एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा सुद्धा प्रयत्न. 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण होतात. या डबल्स न धावसंख्या पोहोचते. स्कोर मूव्ज ऑन 8 रन्स विदाउट विकेट. कोणत्याही प्रकारची विकेट गमावलेली नाहीये, परंतु जो रिक्वायर्ड रन रेट पाहिजे, जी आवश्यकता आहे त्या रन रेटला साथ घालायला काहीसे अपयश मिळतं. या ठिकाणी अस्नोली संघाला 43 धावांचं टार्गेट आहे, ते चेस करावं लागेल. तर त्यासाठी चांगली फलंदाजी होणं गरजेचं असेल अस्नोली संघासाठी. दरम्यान पुढचा चेंडू पुन्हा एकदा साहिल. हाफ ट्रॅकर चेंडू, स्विंग अँड मिस, उसळी घेत नाहीये. सुरेख यष्टीरक्षण बघायला मिळतं उमराई संघाकडनं. निर्धाव चेंडू. ज्यावेळेस तुम्ही गोलंदाजी करत असता त्यावेळेस अचूक टप्पा, लाईन, लेंथ, तुमचं व्हेरिएशन, तुमचे ऍक्शन खूप इम्पॉर्टंट असते गोलंदाजासाठी आणि त्याचं प्रात्यक्षिक या ठिकाणी साहिल कडनं बघायला मिळतं. चांगली फील्ड रिस्ट्रिक्शन सजलेली आहे, परंतु फलंदाजी तेवढ्या ताकदीची या ठिकाणी दिसत नाहीये. संघर्ष करतोय निपुरतेवाडा संघ. यावेळेस कनेक्शन होत आहे. दिस टाइम शॉट झेल होऊ शकतो. सुरेख झेल, क्या बात आहे. झेल सुटला. कॅचेस विन द मॅचेस. उमेश कडनं अशा गलती होत नाहीयेत, परंतु क्रिकेटमध्ये काय होऊ शकतं. विराट कोहलीच्या हातून सुद्धा आपण झेल कित्येक वेळा सुटताना बघितलेली आहे. हेच क्रिकेट आहे. एक चेंडू हसवतोय, एक चेंडू रडवतोय. कधी उन्हाळा, कधी पावसाळा, 4 दिवस सासूचे, कधी 4 दिवस सुनेचे. अशा पद्धतीनं क्रिकेट आपल्याला बघायला मिळतं आणि तेच व्हेरिएशन गोलंदाजीमध्ये दाखवतोय साहिल. पुढचा चेंडू पुन्हा एकदा निखिल टू साहिल. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू. नक्कीच पंचांचे दोन्ही हात हवेमध्ये. क्वालिफाईड पंच आमचे आंबवणे सर आणि इकारे सर आज मात्र पंचगिरीसाठी सज्ज असतील. चांगली पंचगिरी सकाळच्या 17 पासून आपण त्यांच्या मार्फत बघतोय. क्वालिफाईड पंच, अचूक निर्णय. पंच कणा असतात प्रत्येक सामन्याचा आणि त्याच प्रकार पद्धतीनं आपल्याला पंचगिरी बघायला मिळते या दोन्ही पंचांकडनं. मी संदीपजी तारमळे यांना विनंती करतोय आपण व्यासपीठावर यायचंय की शेगावचे ग्रामस्थ. या ठिकाणी पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. ओव्हर पिच डिलिव्हरी, परंतु फायदा घेऊ शकला नाहीये. नक्कीच बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. उत्कृष्ट गोलंदाजीचं प्रदर्शन होत आहे साहिल कडनं. उमराई संघाचा हा नव्या दमाचा, नव्या जोशाचा एक स्टार गोलंदाज. आतापर्यंत धावसंख्या स्थिरावलेली आहे. धावसंख्या 11, 43 धावांचं टार्गेट आणि टार्गेट चेस करताना या ठिकाणी अस्नोली संघ नक्कीच ज्या रिक्वायर्ड रन रेटची आवश्यकता आहे तो मात्र भेदू शकत नाहीये. पुढचा चेंडू पुन्हा एकदा साहिल. आता कनेक्शन होत आहे. लेगच्या डायरेक्शन भिरकावून दिला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. डाऊन द बॉल. सुरेख झेल, उत्कृष्ट गोलंदाजी.
तो बापाचा बाप शुभा जन्मला. नक्कीच छत्रपतींचा जयघोष भगवा चषक 2021 च्या वतीने केला जातोय. जाणता राजा क्रीडा मंडळ 2021 भगवा चषक याची देही याची डोळा क्रिकेटचा नयनरम्य सोहळा आपण मुगाव नगरीमध्ये बघतोय. पर्व पहिले नक्कीच आदरणीय जिल्हा परिषद सदस्य राजेंद्रजी विजय साहेब जाणता राजा क्रीडा मंडळ सर्व सदस्य यांच्या स्वप्नातून साकार होत असलेली स्पर्धा. भव्य दिव्य नियोजन भगवी पट्टी नक्कीच सळसळत रक्त मराठ्यांचं तख्त या ठिकाणी गाजतंय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज साहिल सज्ज असेल. फलंदाज विद्याधर ओ बॅकफूट वर जाऊन पंच करण्याचा प्रयत्न होता. निर्धाव चेंडू. धावसंख्या आहे 2 षटकानंतर 11 धावा असनोली संघाच्या. यानंतर एक काटेकी टक्कर आपल्याला बघायला मिळेल बोरशेती आणि गोटेकर बी संघ. की आता कुठे धर्मवीर चषक जो पार पडला त्या धर्मवीर चषकामध्ये रनरअप ची टीम ठरली गोटेकर बी संघ आणि एनपी स्पोर्ट्स शहापूर ही टुर्नामेंटची पार पडली. त्यामध्ये विनर संघ ठरलेला गोटेकर संघ आणि या तालुक्यातील एक फेवरेट संघ म्हणून ज्याचा ओळख आहे टॉप 5 मध्ये जो संघ नावाजला आहे बोरशेती संघ. सौ कुंदाताई भोईर यांचं आगमन झालेलं आहे. त्यांच्या समवेत आदरणीय राजेजी विशे साहेब यांच्या मातोश्री यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. त्यांना विनंती करतोय आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचंय. नक्कीच आई म्हणजे काय असतं, वासराची गाय असते, लंगड्याचा पाय असते, दुधावरची साय असते. त्या मातेतून माझ्या कुशीतून हे खऱ्या अर्थानं चांगलं व्यक्तिमत्व घडलं. आदरणीय राजेंद्र विशे साहेब त्यांच्या मातोश्री या ठिकाणी उपस्थित आहेत. आमचे परम मित्र आदरणीय हेमंत सोनावळे सर उत्कृष्ट समालोचक आवाज असनोलीचा यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं शब्द सुमनाने मी स्वागत करतोय. दरम्यान पुढचा चेंडू गोलंदाज उमेश पहिल्या चेंडूवर विकेट मिळवण्याचा प्रयत्न असेल. उंच चेंडू हवेत आहे. उत्कृष्ट जल क्या बात आहे. लाजवाब कॉन्सन्ट्रेशन बघायला मिळतंय उमेश कडे. स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं सुरेख गीत या ठिकाणी वाचताय. कारण त्यांनी आम्हाला शिकवलं मराठ्यांची अस्मिता, मराठ्यांची पोरा आम्ही नाही भिनार मरणाला, सांगून गेला कुणी मराठा शाहीर अवघ्या विश्वाला. अरे तीच आमुची जात भवानी, मळवट भारी भवानीचा, पोत नाचतो दिमागा या मराठ्यांच्या जबानीचा. खऱ्या मराठ्यांना खऱ्या अस्मिता जागवायला शिकवली त्या भगव्यानं आणि त्या भगव्या चषकाचं रूपांतर खऱ्या अर्थानं आज इथे फक्त आपल्याला दिसतंय मुगाव नगरीमध्ये. पुढचा चेंडू पुन्हा एकदा उमेश चांगला टॅप शॉट या ठिकाणी सर्कल मध्ये सुरक्षित क्षेत्ररक्षण केलं जात आहे. सिंगल मिळतीये असनोली संघाला. या सिंगल धावसंख्या पोहोचतीये 12 धावांवर. नक्कीच आजचा दुसरा दिवस जाणता राजा क्रीडा मंडळ नक्कीच छत्रपतींच्या विचारानं स्मरलेलं स्फूर्तीनं सजलेलं हे मंडळ आणि त्यांच्या अथक प्रयत्नातून नियोजनातून साकार होत असलेली स्पर्धा. प्रेरणास्थान जिल्हा परिषद सदस्य आदरणीय राजेंद्र विशे साहेब त्यांच्या सोबत त्यांचे संपूर्ण सहकारी यांच्या स्वप्नातून अथक नियोजनातून साकार होत असलेली स्पर्धा. आजचा दुसरा दिवस सामना रंगतोय उमरे वर्सेस निपुरतेपाडा. 43 धावांचं टार्गेट आणि टार्गेट चेस करताना उमरे संघ सुरेख कामगिरी करतोय. विजयाच्या दिशेने आगेकूच करतोय. थोडासा संघर्ष बघायला मिळतोय असनोली संघाकडनं. दरम्यान पुढचा चेंडू पुन्हा एकदा उमेश. कुंदाताई भोईर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं स्वागत करण्यासाठी मी राजेंद्र विशे साहेब यांच्या मातोश्री यांना विनंती करतोय की सो कुंदाताई भोईर यांचं आपण यथोचित पुष्पगुच्छ आणि माईची उबदार शाल देऊन या ठिकाणी भगवी शाल देऊन सन्मान करायचंय, स्वागत करायचंय. कुंदाताई भोईर नक्कीच या व्यासपीठाला ज्यांची उपस्थिती लाभली नक्कीच आशीर्वाद असतील कुंदाताईंचे. दरम्यान पुढचा चेंडू स्लॉट मध्ये चेंडू होता. चेंडू भिरकावून दिला लेग साईडच्या दिशेनं. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. कोणत्या 1-2 धावा मिळतात या चेंडूवर. चांगली रनिंग बिटवीन द विकेट बघायला मिळतीये. या 2 धावांनी धावसंख्या वाढतीये. धावसंख्या होतीये 14. नक्कीच त्याचबरोबर या ठिकाणी आदरणीय राजेंद्र दादा विशे यांच्या मातोश्री उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा स्वागत जाणता राजा क्रीडा मंडळाच्या वतीनं मी करतोय. शब्द सुमनाने स्वागत करतोय. चांगली गोलंदाजी उमेश कडनं. मूर्ती लहान पण कीर्ती महान असा गोलंदाज. व्हेरिएशन दाखवतोय, पेस दाखवतोय, चेंज ऑफ पेस दाखवतोय, गतीमध्ये परिवर्तन दाखवतोय. या ठिकाणी मुगाव गावचे
एक प्रतिष्ठित नागरिक आदरणीय मधुकर मामा विशे यांचं आगमन झालेलं आहे. त्यांना विनंती करतोय आपण व्यासपीठावर येऊन स्थान बनवायचं. नक्कीच चांगली गोलंदाजी होते उमेश कडनं, चांगली रनआउट ऍक्शन बघायला मिळते. लेफ्ट हँड बॅट्समन असनोली संघाचा. आता मात्र पुन्हा एकदा कनेक्शन होत नाहीये. निर्धाव चेंडू, क्या बात आहे, सुरेख गोलंदाजी. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती 14. आता मात्र तब्बल 6 चेंडू आणि तब्बल 29 धावांची आवश्यकता आहे. खूप महागडा असं आव्हान आहे, कारण टार्गेट खूप मोठं होतं. त्याचबरोबर या शहापूर तालुक्यातील एक उभरतं नेतृत्व, साडगावची आणवाण शान, ज्यांचा उल्लेख तरुणाईचा आधारस्तंभ म्हणून ओळखला जातोय, आदरणीय मनोज विशे साहेब यांचं आगमन झालंय. त्यांना विनंती करतोय आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचंय. नक्कीच आज 2 चांगले व्यक्तिमत्व कालच्या सत्रापासून आपण ऐकलं. हरिभक्त पारायण महाराष्ट्राची मुलूक मैदानी तोप, शिवव्याख्याते हरिभक्त पारायण रमेश महाराज शिंदे डोळखामकर हे सुद्धा उपस्थित आहेत. त्याचबरोबर मुगाव गावचे एक आदर्श शिक्षक आदरणीय महेंद्रजी इसामे सर, त्याचबरोबर भोईरवाडचे आदर्श एक व्यक्तिमत्व आदरणीय विजयदादा भोईर यांना विनंती करतोय आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचंय. महेंद्र इसामे सर, त्याचबरोबर राजेंद्र मामा विशे मुगाव गावचे एक चांगले व्यक्तिमत्व, त्यांना सुद्धा विनंती करतोय आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचंय. महेंद्र इसामे सर, राजेंद्र मामा विशे, त्याचबरोबर भोईर विजयजी भोईर यांना विनंती करतोय की आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं. सामन्याची औपचारिकता शिल्लक आहे. या ठिकाणी आदरणीय मनोज विशे दादा उपस्थित आहेत. त्याचं स्वागत करण्यासाठी मी मधुकर मामा विशे यांना विनंती करतोय की आपण मनोज विशे साडगावचे आमचे परम मित्र यांचं स्वागत या ठिकाणी केलं जातंय. मायेची भगवी उबदार शाल, भगवा चषक आहे, हेच भगव्याचं वैशिष्ट्य आणि त्याच दृष्टीनं मनोजजी विशे यांचं स्वागत केलं जातंय. आपण आलात नक्कीच. आज इथल्या पायरीला चंदनाचा गंध आला, अर्पुणी या शब्द फुले रोम रोम हर्ष झाला. आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत करतोय. त्याचबरोबर या व्यासपीठावर उपस्थित असलेले हेमंतजी सोनवळे सर यांचं सुद्धा स्वागत करण्यात येत आहे. मंडळाच्या वतीनं मी विनंती करतोय मयूर, त्याचबरोबर विजयदादा भोईर उपस्थित आहेत, त्यांचं स्वागत मंडळाच्या वतीनं केलं जात आहे. मी मयूर विषयांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते विजयदादा भोईर यांचं आपण यथोचित स्वागत करायचं आहे. सामन्याची औपचारिकता शिल्लक आहे. नक्कीच उमराई संघ विजयाच्या दिशेने आगेकूच करतोय. उत्कृष्ट फटका, नक्कीच लेग साइडच्या दिशेने ग्लान्स, 1 धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे, दुसऱ्या धावेचा सुद्धा प्रयत्न, 2 धावा पूर्ण होत आहेत. धावसंख्या होतीये 17 धावा. की विजयदादा भोईर यांच्या सोबत असलेले नक्कीच मुगाव गावचं एक गोड स्वप्न, एक गोड व्यक्तिमत्व आदरणीय उत्कृष्ट शिक्षक महेंद्र इसामी सर यांचं सुद्धा स्वागत केलं जातंय. मी विनंती करतोय हर्ष विषयानं विनंती करतोय की महेंद्र इसामी सर यांचं आपण स्वागत करायचं. हो, या ठिकाणी पंचांचा इशारा येतो. वाईड चेंडू, की झालेल्या सर्व पाहुण्यांचं व्यासपीठावर उपस्थित सर्व पाहुण्यांचं पुन्हा एकदा शब्द सुमनाने मी स्वागत करतोय. धन्यवाद. नक्कीच विजयाच्या उंबरठ्यावर या ठिकाणी उमराई संघ, यानंतरची होणारी काटेकी टक्कर, एक हाय व्होल्टेज सामना संपूर्ण क्रिकेट रसिकांसाठी एक पर्वणी. गोटेगर बी वर्सेस राणा स्पोर्ट्स बोरशेती, दर्जेदार खेळाडूंचा संघ गोटेगर संघ आणि बोरशेती संघ यानंतरची होणारी मॅच आणि ज्यांच्या समालोचनातून ही मॅच आपण ऐकणार आहात, हरिभक्त पारायण रमेश महाराज शिंदे. नक्कीच यानंतर त्यांचा आवाज आपणापर्यंत पोहोचणार आहे. नक्कीच ही मॅच खूप इंटरेस्टिंग झाली. खऱ्या अर्थानं सर्व श्रेय गेलं ते उमराई संघाच्या सर्व खेळाडूंना. चांगली गोलंदाजी, चांगली फलंदाजी आपल्याला बघायला मिळाली. उमेश कडनं चांगली गोलंदाजी बघायला मिळाली, बॅटिंग बघायला मिळाली. राहुल कडनं चांगली गोलंदाजी बघायला मिळाली. ओ स्विंग अँड मिस, पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. क्या बात आहे, उमराई संघाचं कौतुक, कॉंग्रॅच्युलेशन. यानंतरचा होणारा एक हाय व्होल्टेज सामना, आई गावदेवी स्पोर्ट्स गोटेगर बी संघ वर्सेस राणा स्पोर्ट्स बोरशेती. आणि पुढील आवाज
भगवा चषकात हरिभक्त परायण रमेश जी शिंदे सर यांना विनंती करतोय आपण व्यास